दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि याचा मोठा परिणाम कांदा पिकांवर झालेला आहे। आधीच कांद्याला मातीमोल भाव मिळतोय आणि त्यातच ऐन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं कांदा शेतातच खराब होतोय। दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर नाशिकच्या मखमलाबाद गावात पावसापासून कांद्याचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळच बांबू आणि ताडपत्रीपासून शेड उभे केलेत। गावातल्या संजय ताडगे यांच्या शेडमध्ये सध्या 15 टन कांदा आहे। ताडपत्रीसाठी त्यांना 6,000 रुपये, बांबूसाठी 7,000 रुपये तर मजुरांसाठी 7,000 एवढा खर्च आलेला आहे। 15 टन कांद्यामागे त्यांना 3 लाख रुपये अपेक्षित आहेत। मात्र अवकाळी पावसामुळे कांद्याची झालेली अवस्था बघता शेडनेट उभारण्यासाठी आलेला खर्च तरी निघेल की नाही असाच प्रश्न ताडगे यांना पडला आहे। नाशिकला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहेत। गेल्या 7 दिवसांपासून कोसळणाऱ्या या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब, कांदा, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचं नुकसान झालं आहे आणि आपण समोर जर बघितलं तर कांद्याला खरं तर याचा मोठा फटका बसला आहे। कांद्याचं मोठं नुकसान हे झालं आहे। ऐन काढणीच्या वेळेलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते संकटात सापडले आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती आपल्या कांद्याचं पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून शेतकऱ्यांनी आता अशा प्रकारे आपल्या शेतातच तात्पुरते शेड देखील उभारलेले आहेत। मी आता नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आहेत आणि ताडगे या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे हे ताडपत्रीपासून शेड जे आहेत ते इथे उभे केल्याचं बघायला मिळत आहे। 3 असे शेड उभारले आहेत। तिथे कांदा आहेत, जवळपास 15 क्विंटलहून अधिक हा कांदा आहे। तर उजव्या बाजूला इथे चाऱ्यासाठी देखील त्यांनी शेड हे उभारलेले आहेत। आप्पा, काय नक्की ही परिस्थिती, का ही वेळ आली एवढी ताडपत्रीचं शेड? ही वेळ म्हणजे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। म्हणजे पर्यावरणाचे दुष्परिणाम, म्हणजे माणसाने विकासाच्या नावाखाली केलेला अनागोंदी कारभार, त्याचे परिणाम आम्हाला भोगावं लागू राहिले। म्हणजे उन्हाळ्यामध्ये कधीच पाऊस पडत नाही, अवकाळी पडतो तो एकदा दोनदा, फार तर 3 दिवस, पण आज 8 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे। हा कांदा आमचा जनरली उन्हाळ्यामध्ये असाच मोकळा असतो, साधारण मेच्या अखेरीस आम्ही तो स्टोअर करतो। पण आजची परिस्थिती का तो आम्हाला मेच्या सुरुवातीला स्टोअर करावा लागला आहे आणि स्टोअर करण्यासाठी आमच्याकडे पक्क्या चाळी नसल्यामुळं आमचा हा खर्च डबल झाला आहे। म्हणजे कागद आणा, बांबू आणा, त्याच्यात लेबर कॉस्टिंग वाढली, एक तर मजूर मिळत नाही शेतीला, आज ही सगळ्यात वाईट परिस्थिती। मग साधारण एक याला आम्हाला जवळजवळ 5,000 ते 7,000 रुपये एक पोळीला खर्च आला आहे। महाराष्ट्र शासनाला विनंती आहे माझी, माननीय मुख्यमंत्र्यांना, का त्यांनी खरीपासाठी शेतकऱ्याला विना कर्ज, विना व्याज, बिगर व्याजी भांडवल हे उपलब्ध करून द्यावं प्रत्येक शेतकऱ्याला। तो छोटा असो मोठा असो, कमीत कमी 2 लाख रुपये भांडवल हे शेतकऱ्याला बिनव्याजी उपलब्ध, डायरेक्ट शासनाकडून उपलब्ध झालं पाहिजे। एकंदरीतच आपण बघत आहोत की आता कुठेतरी सरकारने काहीतरी पावलं उचलावीत, आमच्या पाठीशी उभं राहावं अशीच ती मागणी करतायत। मात्र या 7 दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अशा प्रकारे आता तात्पुरते शेड उभारण्याची वेळ आली आहे। अजून देखील पुढे काही दिवस पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे आता पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसमोरचं हे संकट जे आहे ते कायम आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, मखमलाबाद, नाशिक।